तो चलिए अंपायर का ग्रीन सिग्नल आ चुका है, गेम इज ऑन। तकदीर पाटिल स्ट्राइक इन पे तो नॉन स्ट्राइक इन पे है भानुदास म्हात्रे। पहले यहाँ पर तू मैं हो रहा है, डायरेक्ट हिट का प्रयास किया था, बिल्कुल यहाँ पर सिंगल मिलेगी। और बिल्कुल यहाँ पर देखिए मदन शेठ गरत यहाँ पर तशरीफ ला चुका है, उनका भी तहे दिल से शुक्र गुजारना चाहेंगे क्योंकि ग्रैंड फिनाले है, मेगा फाइनल का बिग फाइट मुकाबला। और गेंदबाजी की कमान संभाल रहे गेंदबाज मिस्टर अलंकार म्हात्रे। और किंजल ट्रॉफी की अगर बात करें तो हाल के सामने खेलते हुए एक ओवर में 5 विकेट लेते, फिर सेकेंड ओवर डालते अब 2, यानी टोटल 7 विकेट लेने वाला ये गेंदबाज है। टोटल वहां पर 9 विकेट लिए थे। तो चलिए अलंकार की इस बीच अगली गेंद, ये भानुदास म्हात्रे कहां पे रुकने वाले, ये भानुदास म्हात्रे का तड़ाका, ये नंबर आए 6। और इस छक्के के साथ टीम का टोटल बन चुका है 7 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। 2 ओवर का मुकाबला है। 2 ओवर की बात करें ना तो कम से कम 30 प्लस रन आने चाहिए, तभी जाके मुकाबला देखने में मजा आएगा। तो बिल्कुल चलेंगे मैदान के अंदर भानुदास म्हात्रे और तकदीर पाटिल, ये A1 जोड़ी है टीम बामन डोंगरी की। जब बामन डोंगरी टीम बाहर खेलने जाती है ना तब उनका तहलका देखा है, लेकिन अब मोरावे टीम भी स्ट्रांग बन चुकी है। ये भानुदास म्हात्रे का तड़ाका जरूर देते रहेंगे, सिंगल आएगी, महज सिंगल के साथ टीम का टोटल आगे बढ़ा। टीम का टोटल बन चुका है यहां से 8 रन। 8 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होने के कारण अंपायर और फील्ड को भी तब्दीली करने में थोड़ी दिक्कतें पैदा हो रही है, क्योंकि सूरज अब ढलने को गया है। सूरज ढलने से पहले हमको ये मैच खत्म करना है। ये गेंद, ये है तकदीर पाटिल का तड़ाका और तकदीर के बल्ले से आया ये विकेट 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 सिक्सर। और छक्के के साथ टीम का टोटल बन चुका है 14 रन। अंपायर कॉल नो बॉल, यानी 15 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। और ये सोने पे सुहागा होगा इस टाइम। ये 7 रन, खतरे की घंटी मंडरा रही है अब। और तकदीर पाटिल जैसे बल्लेबाज को फ्री हिट देना खतरे से खाली नहीं होगा। ये देखिए ये शॉट सिलेक्शन, प्रॉपर टाइमिंग, टाइमिंग बेमिसाल। ये तकदीर कहाँ रुकने वाले हैं भाई, क्योंकि 21 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। तकदीर आज उनके साथ है। हमने कल के दिन मुकाबले देखे थे, एक जीवनदान मिलता था और बाद में तुरंत आउट होता था, लेकिन आज ग्रैंड फिनाले के लिए आज दत्त जयंती है। आज तकदीर अपनी तकदीर को साथ लेके आए हैं और बिल्कुल वो बताते हुए भाई कल का दिन मेरा नहीं था लेकिन आज का दिन मेरा था, कल जुम्मा था, आज दत्त जयंती है। ये देखिए खराब गेंद को टाइमिंग करना और अच्छी गेंद को सम्मान करना, ये बड़े खिलाड़ी की पहचान होती है। 2-6 आने के बाद देखिए गेंद को सम्मान दिया और 2 रन निकाले। और इस 2 रन के टीम का टोटल बन चुका है 23 रन, 23 रन स्कोर कार्ड। अभी देखा जाए तो इस ओवर की एक गेंद अभी भी शेष है, एक गेंद अभी भी शेष है। कितने टोटल जमा कर पाएगी? मैंने 30 का आंकड़ा बताया था 2 ओवर में, लेकिन कहीं ये 35 के ऊपर ना जाए। और ये देखिए घुटना टेक, तमाशा देख, ये गेंद के ऊपर भी नंबर आ चुके हैं 6। और बिल्कुल यहाँ पर देखिए सीताराम सेठ नाइक यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी तहे दिल से शुक्र गुजारना चाहेंगे। अपना कीमती समय दिया यहाँ पर सीताराम सेठ नाइक साहब ने, इसके लिए उनका भी दिल से शुक्र गुजारना चाहेंगे। टीम का टोटल बन चुका अब 29 रन। मैंने 2 ओवर में 30 का आंकड़ा बोला था, यहाँ पर 1 ओवर में 29 आ चुके, अभी भी 1 ओवर पेंडिंग है। क्या 50 बना पाएगी या फिर 50 के अंदर रोकने में कामयाब हो जाएगी टीम मोरावे? क्या होगा इस ग्रैंड फिनाले का, इसका आंखों देखा हाल सुनने के लिए चलते बिल्कुल मैदान के अंदर। अब आखिरी ओवर लेके आ रहे गेंदबाजी की कमान संभालेंगे गेंदबाज है
रोहन पाटिल आ चुके हैं। रोहन पाटिल के हाथ में गेंद है, बिल्कुल कितने टोटल जमा करेंगी ये A1 जोड़ी है टीम बामन डोंगरी की। ये गेंद हवा में, लेकिन नो मैन लैंड में गेंद ट्रैवल हो चुके, सिंगल निकाला, क्या दूसरे के लिए भागे। देखिए तकदीर दौड़ नहीं रहा है, जैसे मानो कि खिलवाड़ कर रहे हैं, क्योंकि आज तकदीर उनके साथ है और मिलेंगे महज ये 2 रन। टीम का टोटल बन चुका है 31 रन। 5 गेंदों का खेल अभी भी शेष है। मेगा फाइनल, ये ग्रीन फिनाल का मुकाबला, और इसमें बिल्कुल एक तरफा मुकाबला देखने जैसा लग रहा है, क्योंकि पिछले मुकाबले हमने कल से देखे बिल्कुल अच्छे मुकाबले देखने के लिए मिले, लेकिन यहाँ पर ये एक तरफा मुकाबला होने की संभावना है। लेकिन ये गेंद हवा में, गेंद के नीचे के जो बॉलर आ चुके, कॉट इन बॉल किया और यहाँ पर भानुदास मात्रे के पारी सीमित हो चुकी है। भानुदास मात्रे यहाँ से मैदान से बाहर होना पड़ेगा। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर कौन आएंगे ये देखना है। तो बिल्कुल रंजीत मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं। यूनिट नंबर 3 की पोजीशन पे अभी भी 4 गेंदें शायद बची है रविंद्र चिरलेकर और मनोज जी मात्रा। देखा जाए तो कितना टारगेट सेट करेंगे ये देखना भी लाजमी रहेगा इस वहाल के सरजमीन के ऊपर, क्योंकि टोटल की बात करें तो टोटल अब तक 31 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अपने टीम के लिए 9 रनों का योगदान दिया है भानुदास मात्रे ने, लेकिन तकदीर का बल्ला अच्छा बोल रहा है। 3 छक्के, 1-2 और 1 सिंगल। अभी देखो दर्शकों से खचाखच भरा हुआ ये मैदान ग्रैंड फिनाले के लिए। दोपहर की 17 में थोड़ी धूप थी, इसके वजह से दर्शक नहीं आए थे, कोई काम पे भी जाते हैं, लेकिन शाम का 17 जैसा ही हुआ तो देखिए खचाखच भरा हुआ ये मैदान। और अतिथि मंच भी देखिए यहाँ पर खचाखच भरा है, बैठने के लिए चेयर नहीं है यहाँ पर। लेकिन चलेंगे मैदान के अंदर। ये देखिए ये गेंद हवा में, ये क्या हो रहा है। इस ओवर में मैंने कहा था क्या 50 के करीबन पहुंच पाएगी, लेकिन अब ऐसा लग रहा है कि बैक टू बैक 2 विकेटें आने के बाद कि अब 40 रन के पास भी पहुंचना मुश्किल लग रहा है। अब न्यू कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर दाखिल हो रहे यूनिट नंबर 4 की पोजीशन पे मिस्टर आदित्य। ये बल्लेबाज ने भी एक गेंद में कल 6 चाहिए थे, वो मारे थे। चलिए स्पीड अप करना है। गेंदे को बात करें तो 3 गेंदे अभी भी बची है। विकेट हैट्रिक के कगार के ऊपर है गेंदबाज रोहन। चलिए स्पीड अप करना है, अंपायर उनको वार्न करना है, क्योंकि अब सूरज लगभग ढलने गया है, ढल चुका है। ये हेलीकॉप्टर उड़ाया है, ये कहाँ रुकने वाले हैं भाई। ये छक्का आया, दे धक्का, ये आया छक्का और टीम का स्कोर बन चुका है 37 रन। 37 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस पारी की 2 गेंदें शेष है। दो गेंदों का खेल अभी भी शेष है। 37 रन बन चुके हैं। कितना टोटल सेट करेगी ये देखना भी लाजमी रहेगा। ये गेंद देखिए बैट्समैन को लगा, बल्लेबाज को लगा कि ये गेंद बिल्कुल थोड़ी बाहर जाएगी। एक गेंद अभी भी शेष है। इतनी जल्दी भाई 5 गेंदों का ओवर नहीं होता, ओवर होता है 6 गेंदों का। बल्लेबाज को लगा कि ये गेंद बिल्कुल ऑप्शन के बाहर है, लेकिन गेंद बिल्कुल अंदर की तरफ आई और यहाँ पर अच्छी गेंद। ये मैच सिंगल निकाला है, दूसरे के लिए भागे, क्या दूसरा मिलेगा। अंपायर डिसीजन, ये 2 रन मिलेंगे। देखिए चीते की चपलाई और लोमड़ी की दौड़ मानो के मैदान के अंदर इंसान नहीं 2 हिरन दौड़ रहे। और टीम के टोटल की बात करें, टोटल बन चुके हैं 39 रन और 40 का टारगेट का पीछा करना अब दूसरे पड़ाव में इस मोरावे टीम को। क्या मोरावे टीम ये 40 रन आसानी के साथ बना पाएगी?
या फिर टीम बामन डोंगरी ये 40 रन को डिफेंड कर पाएगी। मी आयोजन करताना विनंती करेल की चला आपण सत्कार उरकून घ्यायचा आहे। मी विनंती करेल की सीताराम शेठ नाईक यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। सुदेश सालुंके यांना विनंती करेल की आपण सीताराम शेठ नाईक यांना सन्मानित करायचं आहे। मायाची उपदार शाल कॅमेरामॅन लाईव्ह हेलो तर चला कृपया थांबूया आपण। तो बिल्कुल मनोज मात्रे बाद में स्वागत समारंभ करेंगे। 40 का टारगेट का पीछा करना है। ग्रैंड फाइनल है, क्या 40 रन बना पाएंगे या वो टीम मोरावे ये रन बनाने में कामयाब हो जाएगी या फिर ये रन डिफेंड किए जाएंगे। कौन जीतेगा कौन हारेगा, किसके सपने होंगे साकार, कौन यहाँ से चैंपियन बनेगा, इसका आंखों देखा हाल सुनने के लिए चलते हैं मेरे साथी कमेंटर मनोज मात्रे मैन फ्रॉम मोरावे गांव इनके पास। और के लिए हम भी आपसे विदा लेते हैं। थँक यू श्रीमद घरत। तर आपण एन्जॉय करता रमण शेठ घरत साहेबांची नगरी हा क्रीडांगण आपण पाहिला। सन्माननीय रवींद्र शेठ विश्वनाथ पाटील साहेब इथे आलेले आहेत आमचे आणि गणेश पाटील यांना विनंती आहे या व्यासपीठावरती। चला आपण मेगा फायनल ग्रँड फिनाले शेवटची मॅच आपण पाहता एन्जॉय करता बामण नगरी संघ। चला आपण ट्रॅक टी शर्ट रेस कंपल्सरी आपल्याला सेम हवे आहेत। अन्यथा या आयोजकांकडून जी काय पॅनल्टी होईल ती सामोरं जावं लागेल बामण नगरी संघाला, कारण आम्ही कालपासून पॅनल्टी देत आलेलो आहोत। आयोजकांची पॅनल्टी असेल, जे काय निर्णय असेल, जे काय निर्णय ते सामोरं जावं। हा 2 दिवस झाले आम्ही पाहतो, 2 दिवस मी देखील पाहतो। सन्माननीय रमेशेठ पाटील आणि गणेशेठ पाटील यांचं मात्र आगमन। चला पॅनलच होत आहे आपण बामण नगरी संघ। 4 धाब्यांची पॅनल्टी लागली आपल्याला, कारण 2 धाब्यांची 2 चला 2 धाब्यांच्या आयोजकांकडून 2 धाब्याची पॅनल्टी बामण नगरी संघाला, म्हणजे 2 धावे संख्या मायनस केल्या जातील। 40 धाब्याचा टार्गेट आहे तिथं। चला 2 धावा मायनस केल्या, आता मात्र 38 धाब्याचा टार्गेट असेल, 2 धावा संख्या कमी केल्या आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा टार्गेट सेट करण्यासाठी आता धीरस्मृती मोरावे संघाला 38 धाब्याचं लक्ष। दोन धाब्याची पॅनल्टी लागली इथे बामण नगरी संघाला आणि मात्र शेवटची मॅच आपण पाहतो एन्जॉय करतो। राकेश पाटील अजित शिवकर, राकेश पाटील सलामीला आणि अजित शिवकर। स्टार टेनिस क्रिकेट इन live.com च्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आज देखील या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे। सन्माननीय सीताराम शेठ घरत नाईक साहेब आणि मदन शेठ घरत साहेब, तसेच आमचे सागर शेठ घरत, तसेच रवी शेठ पाटील, सुभाष शेठ पाटील, सुनील पाटील, अरुण शेठ दापोलकर, तसेच गणेश पाटील या सर्व मान्यवरांना घेऊन जातो मैदानाच्या दिशेने, जिथे शेवटची मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतो। एका साईडला विचार केला तर मोरावे धीरज स्मृती आणि एका साईडला बामण नगरी हिरांबो स्मृती आपल्याला हीच मात्र मॅच पाहायला मिळतोय। साधारण हा क्रीडांगण स्वर्गीय रमण शेठ घरत साहेबांची नगरी। चला सलामीची जोडी पोहोचली। चला बामण नगरी सगळं क्षेत्रशः सजवा। 39 धाब्याचा टार्गेट आहे, लक्ष द्यायचं आहे आपण। 2 धाव संख्या मायनस केल्या, कारण आपला जे टी शर्ट आहे त्यामुळे आपल्याला पॅनलच झालं। एक मोठा संघ बामण नगरी आपल्या विभागामधला मित्रांनो आपण सातत्याने पाहतो। रायगड प्रीमियर लीग जेव्हा झाली तेव्हा मात्र रायगडचा एक मात्र उत्कृष्ट संघ असेल तर म्हणजे बामण नगरी, जो 3 वेळा मात्र त्याला रायगड भूषण म्हणून देण्यात आलेला आहे। एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या समित मात्र धीरज स्मृती मोरावे संघ खेळतो एक मोठा संघ पुढे। अजित शिवकर स्ट्राईक वरती, डॉस्टेकला मात्र फलंदाज आपण पाहू शकाल राकेश पाटील, गोलंदाज आदित्य पाटील, ज्याने मात्र एक षटकार डोकला। काल देखील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये मात्र चांगला खेळ आपण पाहिला तर आदित्य पाटीलचा पाहिला। संघाची धावसंख्या आपण 38 टू विन। प्रवीण पवार सर आपण पाहू शकाल, पनवेल कर्नाल स्पोर्ट अकॅडमी आमचे पंच आणि आत्माराम गोली सर
मॅनफ्रॉम कोंबड विजय. तर जाऊया मात्र इथे उत्तर द्यायला सुरुवात. 38 धावेचा लक्ष. आदित्य पाटीलच्या षटकातील पहिला चेंडू अजित शिवकर साठी. चांगला फटका पाहू शकाल मात्र सजवलाय. जीत खोत पोहोचेल तत्पूर्वी मात्र चेंडू पकडी पर्यंत इथे दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने स्वतःचा वैयक्तिक खातं ओपन झालाय. 38 धावेचा टार्गेट सेट करायचा 2 षटका मागे त्याचा विचार करायचा आता मात्र धीरज स्मृती मोरावे संघाला. नक्की धीरज मात्रेची आठवण आणि त्याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी ही धीरज स्मृती मोरावे संघ मात्र खेळतोय. आज देखील जरी धीरज आमच्यामध्ये नसला तरी आज देखील हा संघ मात्र धीरजच्या नावाने खेळतोय आणि एका साईडला मात्र बामण डोंगरे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू रफ्तार मध्ये पिकला आदित्यने. हा चेंडू मात्र चांगला कलेक्शन यक्षकाने केला. चेंडू डॉट जातोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती. 38 धावेचा पल्ला गाठाचा आदित्य पाटीलकडे भेरी शराई चांगली गोलंदाजी आहे आणि त्या प्रकारची मात्र तो गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. षटकातील तिसरा चेंडू. सुरेख चेंडू अप्रतिम दर्जाचा इथे चेंडू फिरवला जातोय. फलंदाजाला बेट केला जातोय आणि त्यानंतर हा चेंडू देखील तिसरा डॉट येतोय. 38 धावेचा पल्ला गाठाचा आहे. तिसरा चेंडू आपण पाहिला तर डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा संख्या त्यानंतर मात्र सलग 2 चेंडू डॉट पेकलेत. आदित्य पाटील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. या शेवटच्या मॅच मध्ये आज दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण पाहिला तर शेवटचा मॅच काय करतोय फलंदाज इथे आदित्य पाटील मात्र फिरकी गोलंदाजी करतोय. सलग मात्र 3 चेंडू डॉट फेकतोय. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये जर अशी फलंदाजी झाली तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र गमवावी लागेल मोराबे संघाला. धीरज स्मृती मोराबे एका साईडला मात्र बामण डोंगरे. सातत्याने मित्रांनो बामण डोंगरे संघ या विभागामधला एक ताकदीचा संघ, अप्रतिम दर्जाचा संघ, शांत पद्धतीचा संघ आणि अनेक वेळा आपल्या या विभागाचं नाव रोशन केलं ठाणे रायगड मध्ये तो बामण डोंगरे संघ. हा फटका पाहू शकाल मात्र अजितच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार षटकार आणि बऱ्याच उशिरानंतर संघाची धावसंख्या 6 पुढे जातोय. धावसंख्या पोहोचेल तब्बल 8 आकड्यावरती. आता 30 धावेची आवश्यकता आहे. सन्मान्य 40+ मास्टर आमचे शंकर नाईक इथे आलेले आहेत. त्याचं देखील सहर्ष स्वागत. जय हनुमान क्रिकेट क्लब वहाळ आयोजित स्पर्धा अनेक मान्यवरांची बाजी लाभली या स्पर्धेसाठी. सातत्याने कालच्या दिवसापासून पाहतो आम्ही जय हनुमान क्रिकेट क्लब वहाळ आयोजित स्वर्गीय सूरज गरत स्मृती त्याच्या आठवणीला उजाला देण्यासाठी सातत्याने ही ट्रॉफी 2024 हा क्रीडांगण आमचे स्वर्गीय रमण शेठ गरज साहेबांची नगरी आणि या क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. अतिशय चांगला भव्य दिव्य क्रीडांगण. संघाची धावसंख्या 8 आकड्यावरती. गोलंदाज आदित्य पाटील गोलाच्या बारकुमार षटकातील पुढचा चेंडू फेकेल. हा चेंडू मात्र लॉप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू तत्पूर्वी चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या पोहोचली 10 आकड्यावरती. पहिलं षटक मात्र कंप्लीट झाला. आता येणारे 6 चेंडू आणि 28 धाबीची आवश्यकता. शेवटचा ओव्हर राहिला या मॅच मध्ये. जर आदित्य पाटीलचं पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. एक षटकारावरती देखील ठोकताना पाहिलं. चांगली गोलंदाजी देखील केली आणि त्यानंतर मात्र आता शेवटचे 6 चेंडू 28 धाबीची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जेव्हा मात्र पॅनलिस्ट झाला 2 धावेवरती तरी पण आपण जर विचार केला रवींद्र चेलकर श्रीमतजी घरत अद्याप शेवटचे 6 चेंडू 28 धाबीची आवश्यकता. गोलंदाज येईल जीत खोत. सामोरे मात्र राकेश पाटील 5 षटकार ठोकेल का? अगोदरच्या सेमीफायनल मध्ये पाहिलं ज्याने 4 षटकार ठोकले होते. राकेश पाटील मात्र या फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला 28 धाबीची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. तर नक्की त्याच्या बॅट मधून 5 षटकार पाहायला मिळतील का? जरी 4 षटकार ठोकले आणि एक चौकार ठोकला तरी मॅच जिंकू शकतोय. मॅच बॅलेन्स आहे. पाहूया एका साईडला बलाढ्य संघ बामण डोंगरी त्याच्या आगेस मध्ये मात्र धीरज स्मृती मोराबे जीत खोत. शेवटचा स्लॉग ओव्हर शेवटचा षटक पहिला चेंडू. राकेश पाटीलसाठी फुल क्लास प्रकारचा चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू येईल. क्षेत्ररक्षक कलेक्शन करेल. पैकीपर्यंत मात्र दुसरी धाव होईल का पूर्ण आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण झाली. शेवटचे 5 चेंडू उरलेत आणि मॅचला जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावेची आवश्यकता. आज मात्र प्रयत्न चांगले झाले. मोराबे संघाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या मॅच मध्ये मात्र पोहोचला. बरीच मेहनत केली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र 3 मॅच जिंकलत आणि अंतिमची हे मॅच आपल्याला पाहायला मिळतो बामण डोंगरे आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये मात्र मोराबे. बॅटची नरेज विकेट मिळालाय. मोठा मासा झालेला अडकलाय राकेश पाटील. चार चेंडू 26 धाबीची आवश्यकता. निराशाजनक फटका. जिथे मात्र तकदीर पाटील तकदीर का बादशाह जेव्हा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी त्याने सुरुवात केली
त्यानंतर मात्र धावसंख्या बऱ्याच जमल्या बामणडोंगरी संघाच्या वतीनं आपण पाहिला. आता मात्र निराशाजनक राकेश पाटीलचा हा फटका. शेवटचे 4 चेंडू उरलेत आणि त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आता 26 अलंकार मात्र येतोय. एक लेजंड आपण पाहिलं तर यंग टॅलेंट खेळाडू ज्याने किंजल ट्रॉफी मध्ये एका मॅच मध्ये 7 विकेट देखील प्राप्त केलं होतं भगतवाडी संघापुढे. आणि नक्कीच चांगली कामगिरी आहे. नक्कीच आपला दिवस असतो त्या दिवसामध्ये परफॉर्मन्स होत असतो. हा क्रिकेट आहे एक अनुचित डावा आणि भरला क्रिकेट आहे. आज तुझा दिवस उद्या माझा दिवस आहे असा हा टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्याने आपण पाहतो. अलंकार मात्र चांगला फटका सजवलाय. पाहू शकाल स्केलेक्सच्या रिझन मध्ये एकच धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. या 2 धावेच्या मदतीने आता मात्र अद्याप जिंकण्यासाठी 24 धावेची आवश्यकता. येणारे चेंडू उरले 3. बऱ्याच धावेची आवश्यकता. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो कारण बामणडोंगरी संघाने जेव्हा आपल्या वाट्याला फलंदाजी आली त्यानंतर तकदीर पाटील आणि भानुदास मात्रेने जी सुरुवात केली होती त्यानंतर मात्र चांगला स्कोर उभारला होता. अलंकार मात्रे आपली ओळख पटवून देईल फक्त कारण इथे मात्र अलंकार मात्रे ज्याने मात्र चांगली आज कामगिरी केली. कुठेतरी मात्र शेवटच्या मॅच पर्यंत मात्र शेवटचे चेंडू उरलेत ते मात्र परफॉर्मन्स करताना पाहू शकाल. 2 चेंडूमध्ये 20 धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जीत खोत गोलाच्या मार्कवर आदित्य पाटीलचा देखील आपण पाहिला बोलबाला. मी सातत्याने म्हटलं जातो की आपल्या विभागामध्ये सातत्याने एक संघ आहे तो बामणडोंगरी ज्याने मात्र बराच आपल्या या टेनिसच्या कुरुक्षेत्रामध्ये नाव केलंय आणि आज देखील मात्र तीच कामगिरी करतो बामणडोंगरी संघ. आता मात्र 16 धावेची आवश्यकता राहिली. एक चेंडू 14 धावेची आवश्यकता. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. या व्यासपीठावर असणारे आमचे सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत कारण आपण एन्जॉय केला 2 दिवस जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाळ आयोजित स्वर्गीय सूरज घरत स्मृती रमण शेठ घरत साहेबांची नगरी. हा क्रीडांगण सातत्याने अतिशय चांगलं भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती मात्र ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहू शकाल. चॅम्पियन ठरलाय मात्र बामणडोंगरी संघ जो मात्र अतिशय चांगला खेळ केला कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या या शेवटच्या मॅच मध्ये. तर इथे रनरअप संघ ठरला तो धीर स्मृती मोराबे संघ. तर नक्कीच इथे सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सर्व आमच्या लाईव्ह प्रेक्षक वर्गाचं स्वागत. तर इथे मी कॅमेरा मॅच चला हँडशेक करा आपण बामणडोंगरी आणि धीर स्मृती मोराबे. लगेचच बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत आणि इथे आपण पाहिलं कॅमेरामॅन लगेच कॅमेऱ्याकडे पाठवायचं व्यासपीठाकडे. इथे बामणडोंगरी संघ ठरला मात्र कॅमेरामॅन चॅम्पियन ठरला बामणडोंगरी संघ. एक अतिशय चांगला खेळ आपण पाहिला. रनरअप ठरला मात्र धीर स्मृती मोराबे संघ. तर नक्कीच आमचे श्रीमत घरत असतील रवींद्र चिर्लेकर असतील मनोज मामा असतील आमचे सर्व जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाल सर्व क्रिकेट क्लब असेल. मी मनोज मात्रे मोराबे गावातील एक गोड आवाज छोटासा आपल्यापर्यंत आलो. 2 दिवस मला या स्पर्धेमध्ये घटक केला. चला स्टंप घेऊन या. मला 2 दिवस या स्पर्धेमध्ये घटक केलात त्याबद्दल मी जय हनुमान क्रिकेट क्लब वाहाल तसेच सर्व आमचे मनोज मामा असतील सर्वांचं प्रवीण दादा मुंबईकर प्रदीप दादा मुंबईकर सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि मी या स्पर्धेतून मात्र रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. तर नक्कीच चला आपण आता प्राइज सेरेमनीकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती असेल आयोजन करता आपण पहिले दोन्ही पंच आमचे क्वालिफाय पंच आहेत त्यांना आपण दोन्ही